एक काळ असा होता की शिवसेना सोडणं म्हणजे राजकीय आत्महत्या मानली जायची. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सोडण्याची हिंमत फार कमी नेते करत होते. कारण शिवसैनिकांची ताकद, संघटनेची पकड आणि ठाकरे नावाचा करिश्मा इतका मोठा होता की पक्षाबाहेर पडणारा नेता राजकीय दृष्ट्या संपून जायचा. पण गेल्या काही वर्षात चित्र पूर्णपणे उलट झालंय. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 40 आमदार गेले. त्यानंतर अनेक माजी आमदार, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी पक्ष सोडत गेले आणि आता गेल्या महिनाभरात 6 खासदार आणि एका आमदारानेही ठाकरे सेनेला रामराम करून शिंदे गटाचा झेंडा हाती घेतलाय. त्यामुळे आता प्रश्न फक्त एक पक्षांतराचा राहिलेला नाही. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकतंय? एकामागून एक नेते का निघून जात आहेत? ही केवळ सत्तेची ओढ आहे की त्यामागे ठाकरे यांच्या राजकारणातील काही मूलभूत चुका आहेत? आपण याच प्रश्नांचा राजकीय दृष्टिकोनातून वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहताय सरळ सोपं. पक्ष म्हणजे फक्त एक नाव, एक झेंडा आणि एक चिन्ह एवढा पुरता मर्यादित नसतो किंवा तो एका व्यक्तीमुळेच असतो असंही नाही, तर तो असतो संघटनेमुळे, कार्यकर्त्यांमुळे आणि नेतृत्वामुळे. ठाकरेंच्या सेनेच्या पतनाचे सर्वात पहिलं कारण म्हणजे नेतृत्वाची शैली. बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व करिश्माई होतं, पण त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारही होतं. अनेक ज्येष्ठ नेते सांगतात की बाळासाहेबांकडे कोणताही शिवसैनिक सहज पोहोचू शकत होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अनेकदा वेगळं चित्र दिसलं. पक्षातील काही नेत्यांनी वेळोवेळी असा आरोप केला की निर्णय काही मोजक्या लोकांपुरतेच मर्यादित राहतात. स्थानिक नेत्यांचं म्हणणं पुरेसं ऐकलं जात नाही, अशी नाराजी अनेकदा व्यक्त केली गेली. हा प्रत्येक आरोप खरा आहे असं म्हणता येणार नाही, पण अनेक नेत्यांनी पक्ष सोडताना जवळपास सारखीच कारणं सांगितली. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. दुसरं कारण म्हणजे सत्ता गेल्यानंतर निर्माण झालेली असुरक्षितता. भारतीय राजकारणात सत्ता हा केवळ प्रतिष्ठेचा विषय नसतो, त्यावर विकास काम, निधी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिक राजकारण अवलंबून असतं. 1998 नंतर दीर्घकाळाने 2014ला भाजपच्या सोबतीने शिवसेना सत्तेत आली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पहिल्यांदाच. पण यावेळी सत्तेतील मोठा भाऊ भाजपा असल्यामुळे ठाकरेंना खूप काही प्रभावी काम करता आलं नाही. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं. पण 2014 ते 2019चा काळ भाजप सोबत घालवल्यानंतर अचानक त्यांनी 2019ला ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि सत्ता मिळवली. पण 2022 मध्ये मुख्यमंत्री पद गेल्यानंतर अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामांवर परिणाम होईल अशी भीती वाटत होती. शिंदे गट सत्तेत होता आणि त्यांच्याकडे निर्णय क्षमता होती, त्यामुळे अनेकांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याला विचारसरणीपेक्षा राजकीय व्यवहार्यता अधिक कारणीभूत ठरते, असं अनेक राजकीय विश्लेषक मानतात. तिसरं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जिंकण्याची चिंता. कोणताही नेता शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण करतो. गेल्या काही महिन्यात पक्ष सोडणाऱ्या अनेक खासदारांनी जवळपास एकच मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं की आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि पुढील राजकीय भविष्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. विरोधक म्हणतात की कारण केवळ राजकीय स्पष्टीकरण आहेत, पण वास्तव्य हे आहे की जेव्हा एखाद्या पक्षाबाबत विजयाची शक्यता कमी वाटू लागते, तेव्हा काही नेते पर्याय शोधू लागतात. हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. चौथं कारण म्हणजे भाजपशी संबंध तोडण्याचा निर्णय. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या वादानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. हा निर्णय काहींसाठी ऐतिहासिक होता, तर हा काहींसाठी धक्कादायक ठरला. कारण अनेक शिवसैनिक आणि पारंपरिक मतदार वर्षानुवर्ष भाजप शिवसेना युतीच्या राजकारणाशी जोडले गेले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय पक्षातील काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पूर्णपणे पटला नाही. हा निर्णय योग्य की अयोग्य यावर मतभेद असू शकतात, पण त्यामुळे पक्षात मतभिन्नता निर्माण झाली हे नाकारता येत नाही. पाचवं कारण म्हणजे नवीन नेतृत्व निर्माण करण्यात आलेल्या अडचणी. शिवसेनेत अनेक प्रभावी नेते होते, पण गेल्या काही वर्षात अनेक जुने चेहरे पक्षाबाहेर गेले आणि त्यांच्या जागी तितक्याच ताकदीचं नेतृत्व उभं राहिलं नाही, अशी टीका विरोधक करतात.
मुंबईच्या बाहेर विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पक्षाचा स्वतंत्र चेहरा कमी पडत असल्याचं चित्र अनेकदा दिसून आलं. उदाहरणार्थ धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर गेले, नाशिकमध्ये अनेक बदल झाले, इतर जिल्ह्यांमध्येही पक्षाला संघटनात्मक धक्के बसले. त्यामुळे प्रत्येक पक्षांतरानंतर नव्या नेतृत्वाची उभारणी करणं हे ठाकरे गटासमोरचं मोठं आव्हान ठरत आहे. मात्र याचा अर्थ सर्व चूक फक्त उद्धव ठाकरे यांचीच आहे का? तर असं नाही. हे चित्र इतकं एकांकी नाहीये, कारण दुसरी बाजूही आहे. आज राज्यात शिंदे गट सत्तेत आहे. सत्तेचा प्रभाव, संसाधनं, प्रशासनाची संपर्क आणि निवडणूक लढवण्याची क्षमता यामुळे अनेक नेते सत्ताधारी पक्षाकडे वळतात. भारतीय राजकारणात हे नवीन नाही. काँग्रेसपासून राष्ट्रवादीपर्यंत आणि भाजपपासून इतर पक्षांपर्यंत अशी अनेक उदाहरणं दिसली आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षांतराचं कारण केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर टाकणं हे वस्तुनिष्ठ ठरणार नाही. पण तरीही एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. सलग 3-4 वर्ष पक्षातून मोठे नेते बाहेर पडत असतील तर त्याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही. प्रत्येक वेळी नेते चुकीचे आहेत असं म्हणणंही कठीण आहे. याचा अर्थ पक्षाच्या संघटनात्मक रचनेत, संवादाच्या पद्धतीत किंवा नेतृत्वाच्या निर्णय प्रक्रियेत काही ना काही सुधारणा करण्याची गरज आहे. आता पुढचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या समोर पर्याय काय आहेत? पहिला, जिल्हानिहाय नवीन नेतृत्व उभं करणं. दुसरा, पक्षातील संवाद वाढवणं आणि स्थानिक नेत्यांना अधिक अधिकार देणं. तिसरा, केवळ सहानुभूतीवर न राहता मतदारांसमोर स्पष्ट राजकीय आणि विकासाचा अजेंडा ठेवणं. आणि चौथा, पक्षात राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भविष्यातील संधीबाबत विश्वास देणं. कारण कोणताही पक्ष केवळ एका व्यक्तीवर चालत नाही. तो संघटना आणि नेतृत्व यांच्या समतोलावर उभा असतो. एकूणच पाहिलं तर आजचा प्रश्न नेते का गेले एवढाच नाही. खरा प्रश्न आहे नेते का टिकले नाहीत. कारण पक्ष सोडणारे बदलत राहतील, पण जर त्यामागची कारणं बदलली नाहीत तर ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडू शकते. आणि म्हणूनच पुढील काही महिने उद्धव ठाकरे यांच्यासाठी केवळ राजकीय अस्तित्वाची लढाई नसेल तर आत्मपरीक्षणाची ही परीक्षा असतील. कारण इतिहास सांगतो, निवडणूक हरल्यानंतर पक्ष पुन्हा उभा राहू शकतो, पण पक्षातील विश्वास हरवला तर तो परत मिळवण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष करावा लागतो. तुम्हाला याविषयी काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सहज सोप्पला सबस्क्राईब करा.